तर जय खानदेश भाई लोग. तर आज जाणं शे भाऊ आमले नाशिकले. आणि नाशिकला का बरं जाणं शे त्यानं कारण असं शे भाऊ आमलेकरांचे नाशिक आयराणी सॉन्ग शूट आजपासून बरोबर 15 दिवस पहिले आम्ही जायला होतो बुधुडाले आपला आयराणी सॉन्ग ना ऑडिओ रेकॉर्ड करायला. आपला मयूर साळुंके म्हणजे MS रेकॉर्डिंग स्टुडिओ आपला दादा स्टुडिओ आणि दादा मोठा मोठा गाण्याचं म्युझिक पण बनायला शे भाऊ. जसं की मन लगीन करी द्याना आणि दादा रूम फुल ट्रॉफीज वगैरे होता आणि आडे आपला खानदेशा जुना कलाकार बी येलो होता. आई गाणं तर ऐकलंच होय तुम्ही. हाय गाणं या ताईन तेच नशे आणि स्टुडिओ न सांगत आपण डायरेक्ट बीड जातो भाऊ नाशिक रोडले म्हणजे डायरेक्ट आपला नाशिक मा. आणि आमने रिक्षा पण लागली होती भाऊ आमले लेवाले आणि आम्ही तिने पुरा फॉर्म बशी जातो भाऊ रिक्षावर. ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. रिक्षावर नाही म्हणजे मजार मा. आणि या गाडीनं हेल्मेट इथलं खतरनाक होतं भाऊ. डायरेक्ट घरनागर बनायला होतं काय डायरेक्ट हेल्मेट मा पंखा बसवलेला होता गाडी डायरेक्ट. आणि आपण डायरेक्ट लागतोच भाऊ नाशिक सेंट्रल मॉल मा. आपण जर आपलं पहिलं गाणं बनायला आणि आपण जर बारी कपडा नेले ना मग आपलं गाणं बनायला काय फायदा. आणि मॉल मा इसन किमती तर अशा होतात भाऊ कानमा फक्त एकच 2 वाजे. आणि आटे गेम्स वगैरे पण एकदम भारी होतात. आम्ही तर मॉल मा कपडा वगैरे तर काही लिहितात नाही पण डोकाले का आम्ही पहिले डायरेक्ट गायब होईल पुढे आम्ही लागतं डायरेक्ट जुडिओ. आणि जुडिओ मा बी असा विषय होता भाऊ प्राइस वगैरे तर आपला रेंज मध्ये होती. जेवढा पण शर्ट टी शर्ट होता सगळा बांड्या होता डायरेक्ट. बांड्या म्हणजे पुरा हाफ बाईस नव्हता डायरेक्ट. जुडिओ मा इसन एक फायदा होई नव्हता बोडा महिनाभर फोटो काढले मी डायरेक्ट. आणि आम्ही तिनीच पण थोडासा फॉर्म करली आणि बाई लोक आपला जे गाणं शूट वगैरे होती पुढला ब्लॉग मध्ये भेटी तुम्ही त्यासाठी आपले फॉलो पण करल्या. चला मग भेटू पुढला ब्लॉग मा. जय खानदेश.